नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्रातील एक अध्याय आहे, जो अध्याय आपण रोज जर पठण करत असो किंवा काही विशेष जे काही दिवस असतात किंवा काही तिथी असतात, म्हणजे की आता लवकरच बघा स्वामींची पुण्यतिथी येते आणि गेल्या महिन्यात स्वामींचा प्रकट दिन झाला. तर प्रकट दिनानिमित्त आपण बऱ्याच सेवा केल्या आणि पुण्यतिथीनिमित्त पण आपण सेवा करणार आहोत. काहींनी चालू केल्या असतील. आणि पुण्यतिथी सप्ताह म्हणजे 9 एप्रिल ते 15 एप्रिल हा पुण्यतिथी सप्ताह असतो. या सप्ताहात तुम्ही जेवढ्या सेवा कराल तेवढ्या कमीच आहेत, लक्षात घ्या. कारण खूप सुंदर हा काळ आहे. 7 दिवस इतके सुंदर असतात, इतके सुंदर की म्हणजे केंद्रामध्ये जर तुम्ही गेलात तर केंद्रातून उठूनच येऊ वाटत नाही असं तिथलं वातावरण असतं. इतक्या सेवा असतात, म्हणजे प्रहर चालू असतो, याग चालू असतात, पारायणं चालू असतात, अखंड नामस्मरण चालू असतं, आरत्या चालू असतात. खूप 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 सुंदर, इतकं छान वाटतं ना, इतकं प्रसन्न की केंद्रातून अजिबात उठू नये, महाराजांच्या समोरच बसावं, त्या सगळ्या सेवा करतच बसावं असं वाटतं. भूक लागत नाही, तहान लागत नाही, काही नाही, अगदी तल्लीन होऊन जातो आपण, इतकं छान वाटतं. आणि म्हणजे जर तुम्ही केंद्रातला हा अनुभव घेतला असेल तर तुम्हालाही माहीत असेलच किती छान तिथं वातावरण असतं. असंख्य भाविक तिथे आलेले असतात, म्हणजे ज्यांना जी जमेल ती सेवा करत असतं. म्हणजे आता तिथे बसून पारायणच करावं असं काही नाही. तुम्ही तिथे म्हणजे स्वच्छता करू शकता. तिथे आलेल्या भक्तांची जे काही त्यांना हवं नको ते बघू शकता किंवा झाडून असेल, लोटून झाडून असेल ही सेवा करू शकता किंवा प्रहर सेवा करू शकता. प्रहर सेवा तर इतकी उच्च कोटीची सेवा आहे. प्रहर सेवा ही महिलांसाठी सकाळी असते आणि पुरुषांसाठी संध्याकाळी असते. महिलांसाठी सकाळी 8 ते संध्याकाळी 8 आणि पुरुषांसाठी संध्याकाळी 8 ते सकाळी 8 अशी सेवा असते. अखंड नामस्मरण असतं आणि विणा घेऊन अखंड नामस्मरण महाराजांचं होत असतं. आणि ही सेवा जो कोणी करतो ना, गुरुमाऊली सांगतात की ही सेवा जो कोणी करतो त्याला साक्षात महाराज दर्शन देतातच, यात काही शंका नाही. म्हणून प्रहर सेवा ज्याला मिळते तो खरा भाग्यवान आहे, लक्षात घ्या, तो खरा भाग्यवान. खरं तर म्हणजे आणि त्याच्यासाठी ना इतके म्हणजे लोक आधीच बुकिंग करून ठेवतात किंवा आधीच सांगून ठेवतात, नंबर येत नाहीत, इतकी गर्दी असते किंवा इतके लोक त्याच्यासाठी त्या सेवेसाठी म्हणजे तरसलेले असतात. आणि ती सेवा खऱ्या भाग्यवानालाच मिळते. इतकी प्रभावी सेवा आहे प्रहर सेवा. तुम्हाला आयुष्यात येऊन एकदा जरी प्रहर सेवा सप्ताहात मिळाली ना, तुमच्यासारखा भाग्यवान कोण नाही, लक्षात घ्या, तुमच्यासारखा भाग्यवान कुणीच नाही. इतकी सुंदर सेवा आहे ती. आणि सोबतच केंद्रात पारायण करण्याचं जर तुम्हाला योग आला तर नक्की करा. कारण ज्यावेळी आपण घरात गुरुचरित्र पारायण करतो त्याच्यापेक्षा केंद्रात ज्यावेळी आपण पारायण करतो त्यावेळी अनंत पटीचंच पुण्य आपल्याला मिळतं. कारण घरात आपण ज्यावेळी पारायण करतो त्यावेळी आपण एकटेच पारायण करतो आणि त्याचं 10 पटीनं आपल्याला पुण्य मिळतं. पण केंद्रात असंख्य भक्त पारायणाला बसलेले असतात आणि त्या असंख्य भक्तांचं असंख्य पटीचं पुण्य आपल्याला मिळतं. कारण एक पारायण होत नाही तिथं, जर 100 लोक जर बसले असतील तर 100 पारायणं तिथं त्यावेळी होतात आणि 100 पारायणांचं पुण्य तुम्हाला त्यावेळी एकटीला मिळत असतं. म्हणून केंद्रात तुम्ही पारायण करा, शक्य होईल तेवढं केंद्रात पारायण करण्याचा प्रयत्न करा. जर केंद्र नसेल तर तुम्ही घरात करा, काही हरकत नाही, कळालं. आता ज्यावेळी केंद्रात आपण बघतो, नरसोबाच्या वाडीच्या केंद्रात ज्यावेळी मी जाते त्यावेळी इतके लोक, म्हणजे आता सध्या तरी मी इकडे आहे त्याच्यामुळे तिकडे जाणं होत नाही. मी ज्यावेळी माहेरी जाते त्यावेळी नक्की केंद्रात जातच असते. एखादा तरी व्यक्ती पारायणाला बसलेलाच असतो केंद्रात, स्वामीचरित्र तरी वाजत असतो, अखंड नामस्मरण तरी चालू असतं. खूप भारी वाटतं केंद्रात, तुम्ही जाऊन बघा एकदा. आणि नरसोबाच्या वाडीचं जर तुम्ही केंद्र बघितलं नसेल तर नक्की बघा, खूप सुंदर आहे. तर थोडं विषयांतर झालं, माफ करा. आता गुरुचरित्रावरून हा सगळा विषय निघाला. तर गुरुचरित्रातील येत्या स्वामी पुण्यतिथी, मला माफ करा थोडं विषयांतर झालं. तर गुरुचरित्रानिमित्त, कारण एकदा जर आपण महाराजांच्या विषयी आणि गुरुमाऊलींच्या विषयी बोलायला लागलो तर ते बोलतच राहावं वाटतं. सेवांबद्दल बोलत राहावं वाटलं तर ते बोलतच राहावं वाटतं. आपण मी म्हटलं ना की मग अशी ताण भूक काही लागत नाही, काही आपण म्हणजे आपलं भान राहत नाही त्या जो खरा स्वामी भक्त असतो ना त्यालाच ते कळतं, लक्षात घ्या. आणि म्हणून तुम्ही या सगळ्या गोष्टींचा अनुभव घ्या. तुमच्या आयुष्यात एकही समस्या उरणार नाही, लक्षात घ्या. भले तुम्ही तिथं बसून नुसतं जाऊन या, तिथं तुम्हाला पारायण करायचं नाही आहे ना, तुम्ही तिथे जाऊन या. त्या सप्ताहात पूर्ण 7 दिवसात एकदा तरी केंद्रात जाऊन या, वेळ काढाने जाऊन या. तुम्हाला 100% तुमचं सगळं टेन्शन, स्ट्रेस सगळं निघून जाईल.
खूप सुंदर वाटतं. तर असं तर गुरुचरित्रातील एक अध्याय आहे, तो अध्याय जर तुम्ही रोज पठण कराल किंवा येत्या स्वामी पुण्यतिथीपर्यंत जर पठण करत असाल तर नक्कीच तुमच्या आयुष्यात राजयोग आल्याशिवाय राहणार नाही किंवा चांगले दिवस येतात या या म्हणजे अध्यायाच्या पठणाने. आणि या अध्यायाचं असं महत्त्व आहे की ते मी तुम्हाला सांगणारच आहे. तो अध्याय कसा वाचायचा हे पण सांगणार आहे. तर तुमच्या आयुष्यात तुम्ही आणि का वाचायचा हे पण सांगते. बघा तुमच्या म्हणजे आयुष्यात एखादी म्हणजे समस्या आहे, म्हणजे पैशाची समस्या आहे, तुम्हाला कर्जबाजारीपणा असेल तर आता एखाद्या व्यक्तीचं कसं होतं की सतत तो व्यक्ती कर्जात अडकलेला असतो. म्हणजे एक झालं की एक कर्ज, एक झालं की एक कर्ज, आता हे देण्यासाठी दुसरं कर्ज काढायचं, ते पैसे फेडण्यासाठी तिसरं कर्ज काढायचं, असं म्हणजे इतका डोंगर होतो कर्जाचा की ते काही आपल्याला सहन होत नाही. शेवटी मृत्यू म्हणजे आता जीवन संपवावं की असं त्या व्यक्तीला वाटतं. आणि शेवटी खूप वाईट, कर्ज म्हणजे खूप वाईट. लक्षात घ्या. आपण त्या कर्जातून बाहेर कसं पडायचं, शेवटी कष्ट तर करणं आहे. किंवा तुम्ही सेवा करताय आणि तुमचं कर्ज कोणी फेडणार नाही आहे, लक्षात घ्या. सेवा करतोय मग कर्ज माझं फेडा, महाराज अजिबात फेडणार नाही, कळालं. आणि ज्या महाराज आपल्याला कधी मदत करतात, आपल्याला महाराजांच्या सेवेचा कधी अनुभव येतो, तुम्ही कष्ट करताय पण त्या कष्टाला जर तुम्हाला नशिबाची साथ हवी असेल तर महाराजांची सेवा करणं आहे. जर नशिबाची साथ हवी असेल तर नक्की तुम्ही महाराजांची सेवा करा. 100% तुम्हाला तुमच्या कष्टाला नशिबाची साथ मिळेल आणि तुमचं कामही होईल, तुमचं कर्जही फिटेल, तुम्हाला धनप्राप्ती होईल, राजयोग येईल. आधीची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती यात तुम्ही स्वतः अनुभव घ्याल, यात काही शंका नाही. तर आता हा कुठला अध्याय आहे, तर बघा हा गुरुचरित्रातील 9वा अध्याय आहे. तो कसा वाचायचा, का वाचायचा, कुणी वाचायचा, कधी वाचायचा, सगळं सांगते. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता हा गुरुचरित्रातील 9वा अध्याय जो आहे तर काय लिहिले, तर बघा तुम्ही जर गुरुचरित्र वाचलं असेल तर तुम्हाला माहीत असेल की तुम्ही जर गुरुचरित्र वाचलं असेल तर तुम्हाला माहिती आहे की 9व्या अध्यायात काय आहे. पण ज्यांनी वाचलं नाही त्यांच्यासाठी मी थोडक्यात सांगते की बघा एक धोबी असतो जो म्हणजे त्याचं नित्यकर्म असतं की कपडे धुणे हे त्याचं नित्यकर्म असतं. आता धोबी म्हणजे त्याचं कामच झालं, ते सगळ्यांची कपडे म्हणजे गोळा करायची आणि नदीवरती घेऊन जायचं, असं त्याचं रोज असतं. म्हणजे रोज तो कपडे गोळा करतो सगळ्यांची आणि नदीवरती जातो धुण्यासाठी, म्हणजे कपडे धुण्यासाठी तो जात असतो. आणि रोज धुणं धुतो, म्हणजे तो इतका छान म्हणजे प्रामाणिक असतो, त्याचं मन इतकं साफ असतं की म्हणजे देवसुद्धा त्याला प्रसन्न होतो. तर काय होतं बघा की रोज तो धोबी धुणं घेतो, नदीवर धुवायला जातो. आणि रोज ज्यावेळी तो म्हणजे त्याचं नित्यकर्म ते रोज जातो, रोज तिथे दत्त महाराज स्नान करण्यासाठी येत असतात. आणि ज्यावेळी तो धुणे धुत असतो त्यावेळी दत्त महाराजांचं टायमिंग असतं की स्नान करण्यासाठी येतं, म्हणजे दोघांचं एकच टायमिंग असतं. ज्यावेळी तो धुणे धुत असतो त्यावेळी दत्त महाराज येतातच, असं रोज म्हणजे रोज घडतं, कळालं, रोज म्हणजे रोज. आणि ज्यावेळी दत्त महाराज त्याला दिसतात त्यावेळी तो मनापासून त्यांना फक्त नमस्कार करत असतो. आता आजचा दिवस गेला, उद्या दुसऱ्या दिवशीसुद्धा तो धुणं धुवायला जातो, दुसऱ्या दिवशी महाराज स्नान करण्यासाठी येतात. आणि ज्या क्षणी महाराज त्याला दिसतात, त्या धोब्याला महाराज दिसतात, त्या क्षणी तो आपलं काम तिथेच ठेवतो आणि महाराजांना फक्त मनापासून नमस्कार करतो. ना कुठली इच्छा व्यक्त करतो, महाराज मला हे द्या ते द्या, असं काही नाही. फक्त त्याला तो दिव्य पुरुष किंवा दिव्य व्यक्ती ती दिसल्यानंतर तो फक्त आपलं काम बाजूला ठेवतो आणि मनापासून साष्टांग नमस्कार करतो, त्यांना मनापासून हात जोडतो. एवढंच करत असतो, रोज असं घडत असतं. एकही दिवस असा जात नाही की महाराज येत नाहीत म्हणजे आणि तो धोबी नमस्कार केल्याशिवाय जात नाही, असं घडत नाही, असं नाही. रोज असं घडतं की धोबी धुणं धुत असतो, महाराज येतात, तो नमस्कार करतो मनापासून, एवढंच असतं. तर काय होतं की आता आणि हे महाराजांना माहीत असतं की आणि म्हणजे हे सगळं महाराज जाणत असतात की धोबी आहे आणि तो मला रोज नमस्कार करतो, मनापासून करतो, कारण दत्त महाराज आहेत, दिव्य शक्ती आहे, महाराष्ट्राचे सगळं मनातलं जाणत असतात. पण एक दिवस असा होतो की असं रोज चालू असताना एक दिवस असं होतं की म्हणजे त्याच नदीतून एक नाव जात असते आणि तिथेच म्हणजे तो धुणं धुत असतो, महाराजही आलेले असतात स्नान करण्यासाठी. आणि त्याच वेळी एक म्हणजे घटना घडते की त्या नदीतून एक नाव जात असते, एक होडी जात असते. आणि ती होडी किंवा ती नाव जी आहे ती इतकी छान सजलेली असते, इतकी छान फुलांनी सजवलेली असते. तर ती नाव असते ती एका राजाची आणि एका राणीची नाव असते. म्हणजे राजा राणी त्या नावेत बसलेले असतात आणि ते प्रवास करत असतात. आणि ती इतकी छान सजवलेली किंवा दिव्य अशी नाव असते, सगळीकडून अशी फुलांनी सजवलेली अशी नाव असते. आणि जे काही राजा राणी त्यामध्ये बसलेले आहेत ते सुद्धा इतके छान म्हणजे उंचीत कपडे वगैरे घातलेले असतात, पोशाख घातलेले असतात, इतकी भारी त्यांचे कपडे आणि सगळे दागदागिने आणि दोघेही
नटलेले असतात, भरलेले असतात आणि त्यांचं रूप जे असतं ते इतकं म्हणजे डोळ्यात भरून घेणारं असतं. इतके राजा राणी ते सुंदर दिसत असतात आणि त्यांची नावही खूप सुंदर असते आणि दागिने त्यांच्या अंगावर असतात. असं सगळं म्हणजे पाहत बसावं की काय असं असतं तो नजारा. आणि त्याच वेळी तो धोबी जे असतं ते सगळं बघत असतो. राजा राणी येत आहेत किंवा त्यांचे नाव, त्यांचे दागिने, पोशाख हे सगळं तो बघत असतो. आता त्याच्या मनात येतं, आता म्हणजे त्याच्या मनात येतं, तो काही असं बोलून दाखवत नाही. त्या धोब्याच्या मनात येतं की अरे वा, ह्यांचं जगणं किती सुंदर आहे, ह्यांना कुठल्याच म्हणजे गोष्टीचं टेन्शन नाही आहे किंवा पैशाचं देणं घेण्याचं टेन्शन नाही, कर्जपाणी टेन्शन नाही, काही नाही. ह्यांच्याकडे सगळं सुख ह्यांच्या पायाशी लोळण घेतं आहे. म्हणजे पैसा आहे किंवा दागिने आहेत, सगळं म्हणजे ह्यांच्या सगळं राज्य हातात आहे, सगळं सुख ह्यांच्या पायाशी लोळण घेतं आहे. ही किती नशीबवान आहेत दोघं राजा राणी, म्हणजे ही नवरा बायको किती नशीबवान आहेत, ह्यांना कुठलंच कष्ट करावं लागत नाही, असं म्हणजे तो मनातल्या मनात विचार करत असतो. आणि त्याच वेळी दत्त महाराज ते स्नान करत असतात आणि हे दत्त महाराज त्याच्या मनातलं जाणतात, कारण ते दत्त महाराज आहेत. त्याच्या मनात जे काही चाललं आहे ना ते सगळं त्यांना ऐकू जात असतं किंवा ते ऐकत असतात किंवा ते जाणतात. मग तिथून ती होडी जाते, म्हणजे जात असते आणि त्यावेळी महाराजांना तो नमस्कार करतो. परत महाराज दिसल्यावर तो नमस्कार करतो आणि महाराज त्याला त्या दिवशी म्हणतात की तुला तुझ्या जे मनात चाललं आहे ते तुला हवं आहे का, असं महाराज त्याला म्हणतात, त्या धोब्याला म्हणतात. तुझ्या जे मनात चालू आहे किंवा तू मनात जो तुझ्या विचार करतो आहेस ते तुला उपभोगायचं आहे का, तुला ते हवं आहे का, असं ज्यावेळी महाराज त्याला म्हणतात त्यावेळी तो एकदम असा म्हणजे शॉक होतो किंवा आश्चर्य वाटतं. अरे बाबा, हे मी मनातल्या मनात म्हटलं आणि ह्यांना कसं कळालं. तर असं म्हणजे आणि म्हणून तो महाराजांना साष्टांग नमस्कार घालतो आणि त्याला माहीत असतं की ही कोणतरी दिव्य व्यक्ती आहे किंवा संत पुरुष आहे, म्हणजे असं म्हणून तो रोज त्यांना नमस्कार करत असतो आणि त्याचा रोज केलेला तो नमस्कारच त्याच्या कामी येतो. लक्षात घ्या, मनापासून निस्वार्थी केलेली सेवा ही त्याच्या कामी येते आणि त्याच्या आयुष्यात राजयोग येतो. तर काय होतं पुढं सांगते, नीट आहे का. आणि ज्यावेळी तो महाराज त्याला ते वरदान देतात किंवा देऊ काय किंवा तुला उपभोगायचं आहे का असं ज्यावेळी म्हणतात, त्यावेळी तो धोबी काय म्हणतो बघा. त्यावेळी तो धोबी म्हणतो की महाराज, आता माझं आयुष्य किती उरलं आहे, 10 गेलं म्हणजे निम्मं गेलं आणि निम्मं राहिलं, असं तो म्हणतो. आता मला ह्या आयुष्यात काही नको, ह्या आयुष्यात मी सुखी आहे, समाधानी आहे, कपडे धुवून माझं म्हणजे धुणे धुवून मी माझा उदरनिर्वाह करतो आहे, मी माझ्या आयुष्यात सुखी आहे. कारण आणि आत्ता अर्धच आयुष्य माझं उरलं आहे, सगळं माझं आयुष्य गेलं आणि ह्या आयुष्यात राजाचं आयुष्य जगून मी काय करू, मला आत्ता नको, मला पुढच्या जन्मी मला राजाचं आयुष्य उपभोगायचं आहे, असं तो महाराजांच्याकडे त्याची अपेक्षा व्यक्त करतो. तर महाराज त्याला तथास्तु म्हणतात, म्हणजे ठीक आहे, तुला जे पाहिजे ते तुला मिळेल, पण पुढच्या आयुष्यात तुला हवं आहे ना, पुढच्या जन्मी तुला हवं आहे ना, ठीक आहे, तुला पुढच्या जन्मी राजाचं आयुष्य म्हणजे उपभोगायला मिळेल आणि राजा म्हणून तू जन्माला येशील, असा माझा तुला आशीर्वाद आहे. आणि तथास्तु म्हणतात. आणि पण असं म्हटल्यानंतरही तो धोबी काय म्हणतो, नीट आहे का. तर धोबी म्हणतो, भले मी पुढच्या जन्मात जरी राजा म्हणून जन्माला आलो तरी मला तुमची सेवा करायची संधी द्या, तुमची सेवा मला करायची आहे, जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत तुम्हाला माझी म्हणजे तुमची सेवा मला करायची आहे. तुमच्या सेवेपासून मला दूर लोटू नका किंवा राजा झालो, माझ्याकडे पैसा आला किंवा दागदागिने आले किंवा सगळं सुख माझ्या पायाशी लोळून घेते म्हणून माझ्यामध्ये अहंकार येऊ देऊ नका, गर्विष्ठपणा येऊ देऊ नका, मी निस्वार्थी भावनेने सगळ्यांना मदत करेन अशीच मला बुद्धी द्या आणि तुमची सेवा करून घ्या, असंही त्याने महाराजांच्याकडे वरदान मागितलं आणि महाराजांनी ते त्याला देऊन टाकलं आणि पुढच्या जन्मी तो राजा म्हणून म्हणजे जन्माला येतो. तर अशी ही 9व्या अध्यायातली कथा आहे दत्त महाराजांनी त्या धोब्याची. तर हा अध्याय जो मनापासून वाचतो, आता हे यातलं तात्पर्य काय सांगू का तुम्हाला, निस्वार्थी भावनेने केलेला नमस्कार तो त्याच्या कामी आला. रोज महाराज दिसायचे, रोज त्याला तो निस्वार्थी भावनेने महाराजांना नमस्कार करायचा, कुठलीही अपेक्षा नाही, म्हणजे एक लोक बघा स्वार्थी भावनेने महाराजांची सेवा करतात, मला हे द्या मग मी सेवा करेन, मग मला ते द्या मग मी सेवा करेन, असं नसतं. आधी सेवा करायची असते आणि मगच मेवा मिळतो, लक्षात घ्या. आपण ती सेवा करत असताना निस्वार्थी भावनेने करायची असते, लक्षात घ्या. आणि इतका छान अध्याय आणि इतका प्रभावी आणि इतका म्हणजे खूप काही देऊन जाणारा अध्याय आहे. तुमच्या आयुष्यात जर ही पैशाचे प्रॉब्लेम असतील, सतत कष्ट करतोय पण त्या कष्टाची चीज होत नसेल, तर तुम्ही नक्की हा अध्याय वाचा, तुम्हाला धनप्राप्ती होईल. भले राजयोग येऊ नये हो, आत्ताचं युग असं नाही की राजयोगच येईल, पण आहे ती परिस्थिती सुधारेल, तुमचा पगार वाढेल, तुम्हाला तुमचं प्रमोशन होईल, चांगले मोठ्या पगाराची तुम्हाला नोकरी मिळून जाईल, काहीही तुमच्या आयुष्यात चमत्कारक बदल होतील, यात काही शंका नाही. म्हणून म्हणते की
हा अध्याय तुम्ही नक्की वाचा. तुम्हाला 100% तुमची परिस्थिती सुधारेल. तुमच्या आधीची परिस्थिती आणि ही परिस्थिती तुम्हाला 100% दत्त महाराष्ट्रातून बाहेर काढतील आणि चांगलीच परिस्थिती, तुमची प्रगती होईल. उत्तरोत्तर तुमची प्रगती होईल एका शंकाने. भले तुमच्याकडे पैसा, प्रॉपर्टी, दागदागिने यापेक्षा मनाचं समाधान ही खूप महत्त्वाचं असतं. आहे त्यात समाधान राहणं हे सुद्धा महत्त्वाचं असतं. बघा, एखाद्याला खूप प्रॉपर्टी असते, पैसा असतो, पण रोज त्याला झोप लागत नाही. मग त्या पैशाचा, प्रॉपर्टीचा काय उपयोग? म्हणजे सगळं आहे पण सतत काहीतरी टेन्शन आहे, कुरकुर आहे, देण्याघेण्याचं टेन्शन, बिझनेसचं टेन्शन, काहीतरी आहे. पैसा मस्त आहे पण मनाचं समाधान कुठे? अजिबात त्याचा काही उपयोग नाही. पण आहे त्यात मी समाधानी आहे, पण जे आहे ते कडेला जाऊ दे, आहे त्यात मी शेवटपर्यंत सुखी राहू दे, ही महाराजांना प्रार्थना करा. आणि तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू दे, ही महाराजांना तुम्ही प्रार्थना करा. बघा, तुमचं 100% सगळं चांगलंच होईल, प्रगतीच होईल, मुलांचं चांगलं होईल, तुमची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि जी काही सतत तंगी असते ना पैशाची, त्यातूनही तुम्ही बाहेर पडाल, कर्ज फिटेल, सगळं चांगलं होईल. फक्त हा अध्याय तुम्ही रोज वाचा. येत्या स्वामी पुण्यतिथीपर्यंत वाचा, संकल्पयुक्त वाचा किंवा पुण्यतिथी झाल्यानंतरही रोज वाचा. 100% तुमची परिस्थिती सुधारेल. मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला, आजचा व्हिडिओ ते एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.